നമസ്കാരം. ശ്രീദേവി മാഹാത്മ്യം. സർവമംഗളമാംഗല്യേ ശിവേ സർവാർത്ഥസാധികേ ശരണ്യേ ത്രംബകേ ഗൗരി നാരായണി നമോസ്തുതേ. അഥ തൃതീയോऽധ്യായഃ മഹിഷാസുരവധഃ. ധ്യാനം. ഉദ്യദ്ഭാനുസഹസ്രകാന്തിമരുണക്ഷൗമാം ശിരോമാലികാം രക്താലിപ്തപയോധരാം ജപവടീം വിദ്യാം അഭീതിം വരം ഹസ്താബ്ജൈർദധതീം ത്രിനേത്രവിലസത് വക്രാരവിന്ദശ്രിയം ദേവീം ബദ്ധഹിമാംശുരത്നമുകുടാം വന്ദേ അരവിന്ദസ്ഥിതാം. നമശ്ചണ്ഡികായൈ. ഋഷിരുവാച നിഹന്യമാനം തത്സൈന്യം അവലോക്യ മഹാസുരഃ സേനാനീ ചിക്ഷുരക്കോപാദ്യയൗ യോദ്ധുമഥാംബികാം സദേവീം ശരവർഷേണ വവർഷ സമരേ സുരഃ യഥാ മേരുഗിരേ ശൃംഗം തോയവർഷേണ തോയദഃ തസ്യ ഛിത്വാ തദോ ദേവീ ലീലയൈവ ശരോത്കരാൻ ജഘാനതുരഗാൻ ബാണൈര്യന്താരം ചൈവ വാജിനാം ചിച്ഛേജ ധനുസ്സദ്യോ ധ്വജം ചാതിസമുച്ഛ്രിതം വിവ്യാധ ചൈവ ഗാത്രേഷു ഛിന്നധന്വാനമാശുഗൈഃ സച്ഛിന്നധന്വാ വിരഥോ ഹതാശ്വോ ഹതസാരഥിഃ അഭ്യധാവത താം ദേവീം ഖഡ്ഗചർമ്മധരോസുരഃ സിംഹമാഹത്യ ഖഡ്ഗേന തീക്ഷ്ണധാരേണ മൂർധനി ആജഘാനഭുജേ സവ്യേ ദേവീമപ്യതിവേഗവാൻ തസ്യാഹ ഖഡ്ഗോ ഭുജം പ്രാപ്യ പപാല നൃപനന്ദനാം തതോ ജഗ്രാഹ ശൂലം സ കോപാദരുണലോചനഃ ചിക്ഷേപ ച തതസ്തത്തു ഭദ്രകാള്യാം മഹാസുരഃ ജാജ്വല്യമാനം തേജോഭിരവിബിംബമിവാംബരാത് ദൃഷ്ട്വാ തദാ പദച്ഛൂലം ദേവീ ശൂലമമുഞ്ജതാം തച്ഛൂലം ശദധാതേന നീതം സ ച മഹാസുരഃ ഹതേ തസ്മിൻ മഹാവീര്യെ മഹിഷഃ स जमोपदौ आजगामगजारूढश्चामरस्त्रिदशार्दनः सोऽपि शक्तिं मुमोजाध देव्यास्तामम्बिकाधृतं हूङ्गाराभिहतां भूमौ पातयामास निष्प्रभां भग्नां शक्तिं निपतितां दृष्ट्वा क्रोधसमन्वितः चिक्षेप चामरशूलं बाणैस्तदपि साच्चिनद् ततः सिंहः समुत्पत्य गजकुम्भान्तरे स्थितः बाहुयुद्धेन युयुधे तेनोच्चैस्त्रिदशारिणां युध्यमानौ तदस्तौ तु तस्मात् नागान् महीं गतौ युयुधादेति संरब्धौ प्रहारैरतिदारुणैः ततो वेगात्खमुत्पत्य निपत्य च मृगारिणा करप्रहारेण शिरश्चामरस्य पृथक् कृतम् उदग्रश्चरणे देव्या शिलावृक्षादिभिर्हतः दन्तमुष्टितलैश्चैव कराळश्च निपातितः देवी क्रुद्धा गदापादैश्चूर्णयामास चोद्धतं बाष्कलं भिन्दिपालेन बाणैस्ताम्रं तथान्दगम् उग्रास्यमुग्रवीर्यं च तथैव च महाहनुं त्रिनेत्रा च त्रिशूलेन जघान परमेश्वरी बिडालस्यासिनाकायात् पातयामास वै शिरः दुर्धरं दुर्मुखं चोभौ शरैर्निन्येयमक्षयम् एवं संक्षीयमाणे तु स्वसैन्ये महिषासुरः माहिषेण स्वरूपेण त्रासयामास तान् गणान् कांश्चित् तुण्डप्रहारेण घुरक्षेपैस्तथा परान् लाङ्गूलताडिदांश्चान्यान् शृङ्गाभ्यां च विदारितान् वेगेन कांश्चिदपरान् नादेन भ्रमणेन च निःश्वासभवनेनान्यान् पातयामास भूतले निपात्य प्रमथानीकम् अभ्यधावदसोऽसुरः सिंहं हन्तुं महादेव्याः कोपं चक्रे ततोऽम्बिका सोऽपि कोपान् महावीर्यः घुरक्षुण्णमहीतलः शृङ्गाभ्यां पर्वतानुच्चां शिक्षेप जननादजां
वेगभ्रमणविक्षुण्णा महीतस्य व्यशीर्यतां लाङ्गूलेन हदश्चाब्दिः प्लावयामास सर्वतः धुतशृङ्गविभिन्नाश्च खण्डं खण्डं ययुर्गणाः श्वासानिलास्ताः शदशो निपेदुर्नभसो जलाः इति क्रोधसमात्मादम् आपदन्तं महासुरं दृष्ट्वा सा चण्डिका कोपं तद्वधाय तदागरोद साक्षिप्त्वा तस्य वैपाशं तं बबन्ध महासुरं तत्याजमाहिषं रूपं सोऽबिबद्धो महामृते ततः सिंहोऽभवत् सद्यो यावत् तस्याम्बिका शिरः छिनत्ति तावत् पुरुषः खड्गपाणिरदृश्यत तत एवाशु पुरुषं देवी चिच्छेदसायकैः तं खड्गचर्मणा सार्धं ततः सोऽभून्महागजः करेण च महासिंहं तं चकर्ष जगर्ज च कर्षतस्तु करं देवी खड्गेन निरगृन्दद ततो महासुरो भूयो माहिषं वपुरास्थितः तथैव क्षोभयामास त्रैलोक्यं सचराचरं ततः क्रुद्धा जगन्माता चण्डिकापानमुत्तमं पपौ पुनः पुनश्चैव जहासारुणलोचना ननर्द चासुरः सोऽपि बलवीर्यमदोद्धतः विषाणाभ्यां च चिक्षेप चण्डिकां प्रतिभूधरान् सा च तान् प्रहितां स्तयन चूर्णयन्ती शरोत्करैः उवाच तमदोद्धूतमुखरागाकुलाक्षरं देव्युवाच गर्ज गर्ज क्षणं मूढ मधु यावत् पिबाम्यहं मया त्वय्हदेत्रैव गर्जिष्यन्त्याशु देवताः ऋषिरुवाच एवमुक्त्वा समुत्पत्य सारूढा तं महासुरं पादेनाक्रम्य कण्ठे च शूलेनैनमताडयत् ततः सोऽपि पदाक्रान्तस्तया निजमुखात्तदः अर्धनिष्क्रान्त एवासीत् देव्या वीर्येण संवृतः अर्धनिष्क्रान्त एवासौ युध्यमानो महासुरः तया महासिना देव्या शिरश्छित्त्वा निपातितः ततो हाहाकृतं सर्वं दैत्यसैन्यं ननाशतत् प्रहर्षं च परं जग्मुः सकला देवतागणाः तुष्टुवुस्तां सुरादेवीं सह दिव्यैर्महर्षिभिः जगुर्गन्धर्वपदयो ननृदुश्चाप्सरो गणाः इति श्रीमार्कण्डेयपुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवीमाहात्म्ये महिषासुरवधो नाम तृतीयोऽध्यायः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तु ते।